चला सलामीवीर जोडी आपण लगेचच पाठवायची आहे. आज पंच सुद्धा मी कौतुक करेन. नॉनस्टॉप पंचगिरी आपण पाहतोय की पंच मिकादा आणि पंच सचिन म्हात्रे डिकीचं सागावला डिकीचे बिलॉंग करतात. डिकीचं मी ती सुद्धा तो सामना पाहिला होता. मोठी देसाई विरुद्ध सागाव अशी ती लढत तुम्ही पाहिली असेल मित्रांनो, स्वर्गीय शिवाजी दादा स्मृती चषकामध्ये. आणि त्या स्पर्धेमध्ये मोठी देसाई संघाने मात्र सागाव संघाला पराभूत केलं. परंतु दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ ठरला त्या स्पर्धेमध्ये सागाव. श्रीगणेश स्पोर्ट जांभूळवाडा संघाने संघनायकाला विनंती करतो की आपण लखन पाटील यांच्याशी त्वरित संपर्क साधा. ओमकार लिये चला आपण लगेचच लखन पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आणि आता मात्र दोन्ही संघ सज्ज आहेत. आपले दोन्ही ऑफिशियल पंच सज्ज आहेत. सलामी जोडी पाहू शकाल खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला तुम्ही भावेशला पाहू शकाल तर दुसरीकडे आहेत अरुण. जय बजरंग स्पोर्ट्स पीसीएस संघाचा विचार केला तर साहिल, विनय पाटील, मानव, विजय पाटील, मयूर पाटील एकापेक्षा एक सरस खेळाडू तुम्हाला या संघामध्ये पाहायला मिळतील. आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर भावेश भन्नाट फॉर्म मध्ये आहे. मागील सत्राचा सुद्धा जर आपण विचार केला तर APL ची स्पर्धा सुद्धा भावेशने चांगल्या पद्धतीने गाजवली होती. तोच फलंदाज तुम्हाला या ठिकाणी आता सलामीवीर म्हणून या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. प्रत्येकी 4 षटकांचा सामना. षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज प्रिन्स सेलोपीसी संघाच्या माध्यमातून स्ट्रायकर गोलंदाज आहे मानव. पहा लक्ष सुद्धा फक्त 20 मिनिटांचा वेळ आहे. पहिल्या 3 जी षटक आहे ती 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करा. कारण या अगोदरच एका संघाला आपण पॅनलाइज केलं. श्रीगणेश जांभूळवाडा संघाला तुम्ही सुद्धा पाहिलं असेल. कारण वेळ कोणासाठी थांबत नाही मित्रांनो. वेळेला महत्व द्या. कारण सध्याची आपण स्थिती पाहिली तर भारतीय वेळेनुसार 5-5:30 वाजताच अंधार होतोय. त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर जे आजचे सामने आहेत ते मात्र या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. मानव राईट ऑर द विकेट मात्र षटकाला सुरुवात करतोय. पहिल्या ऑन साइडला टर्न केला. फुल टॉस आहे परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे विनय पाटीलच्या रूपाने. चांगली फिल्डिंग तिथे पाहिली आपण. एक धाव कंप्लीट. ग्राउंडेड फेकी रॉकेट फेकी पाहायला मिळाली विकेट किपरच्या दिशेनं. एक धाव तिथे मात्र कंप्लीट झाली. आणि वैयक्तिक अरुण आपलं स्वतःचं खातं उघडतो आणि संघाचा अकाउंट ओपन करतोय. पीसी संघाची सुद्धा मात्र एक बहुमानाची स्पर्धा देखील तुमच्या भेटीला येणार आहे. ती सुद्धा स्पर्धा आपण जर पाहिली तर आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत असणार आहे. ओ शॉर्ट पिच चेंडू पंच केला. इनफिल्डच्या डोक्यावरून फटका चांगला सजवलाय. उंची जास्त मिळाली आणि जसा चेंडू मात्र लँडिंग झाला तसा मात्र चेंडूला वेग जास्त मिळाला. पहा स्वतःची काळजी घ्या मित्रांनो. क्रिकेट अजून खूपच बाकी आहे. सीझनला आता सुरुवात झाली परंतु क्षेत्ररक्षणाचा जर आपण एअरफट पाहिला तर नक्की कुठेतरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या खेळाला लाजवणारा एअरफट होता. परंतु नक्कीच सुदैव आहे की त्याला कुठल्याही प्रमाणात दुखापत तिथे मात्र झाली नाहीये. परंतु चेंडू बाउंड्रीच्या बाहेर निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. आणि त्या क्षेत्ररक्षकाचं नाव होतं आविष्कार. मागील 3-4 सीझन जर पाहिले तर आविष्कार स्वतः संघनायक होते. परंतु आता मात्र आउटफील्ड मध्ये पाहू शकाल काय सुंदर त्याची प्रतिक्रिया पाहिली आपण. व पुन्हा मात्र त्याच ठिकाणी तीच दिशा आणि तो श्रीधर अगदी स्ट्रायकरच्या दिशेनं बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. सलगचा हा दुसरा चौकार पाहिला आपण. पहिला चौकार अगदी कव्हर पॉईंटच्या दिशेने खेचला होता आणि हा चौकार अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून थोडीशी वेट दिली. त्या ठिकाणी थोडासा रूम बनवला. पूर्णपणे उजव्या पायावरती वजन ट्रान्सफर केलं. जबरदस्त पंचचा फटका इनफिल्डला बीट केला आणि 2 चौकार मानवणं त्या ठिकाणी प्रस्थापित केलं. तो पुन्हा मात्र त्याच पद्धतीने काय सुंदर कामगिरी आणि या स्पर्धेतील पहिली चौकाराची हॅट्रिक पूर्ण करणारा फलंदाज ठरला. ज्या फलंदाजाचं नाव आहे पहिली चौकार हॅट्रिक पूर्ण या अगोदर झाली होती. फलंदाज निकेश केली होती. श्रीराम
श्रीगणेश जांभूळवाडा संघाचा फलंदाज होता आणि आता मात्र भावेश ठरतोय या स्पर्धेतील दुसरी चौकार हॅट्रिक पूर्ण करणारा फलंदाज. फ्लाइंग स्टार्ट, जबरदस्त सुरुवात, दर्जेदार सुरुवात पॉवर प्लेच्या खेळामध्ये आपण पाहिले आणि तिन्ही चौकार एकाच दिशेने त्यांनी मात्र लगावले. थोडीशी कुठेतरी गोलंदाजचा आपण जर विचार केला तर मानव थोडासा रूम देतोय आणि ऑफ साईडला जर पाहिले तर कुठलाही डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये. पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे आणि त्याचा मात्र पुरेपूर फायदा उचलतोय फलंदाज भावेश. हो आता मात्र सॉप आणण्या मात्र शिल्लक फक्त पुश केलं, डायरेक्ट हिट फिंगर अप आणि फलंदाज इथे मात्र फलंदाजाला मात्र अडचणी बाद घोषित देतात. परंतु पंचांचा नो बॉलचा इशारा, ओव्हर स्टेपिंग, परंतु फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद आहे. चांगला खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू होता परंतु एकाएकी मात्र कुठेतरी सन्नाटा पाहायला मिळाला. गोलंदाजाने ओव्हर स्टेपिंग केली, नो बॉल तिथे मात्र पंचांनी घोषित केला परंतु फलंदाज रनआउटच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी बाद झाला. परंतु बाद होण्यापूर्वी भावेशने आपल्या संघाला 12 धावांचं योगदान दिलं. 4 चेंडू त्याने फेस केले. नवीन फलंदाज तुम्ही पाहू शकाल कैलास पाटील आलाय. पेशाने ते ग्रामविकास अधिकारी आहेत परंतु क्रिकेटवरती त्यांचं प्रेम अतूट आहे. अनेक वर्षापासून त्यांना आपण खेळताना पाहतोय आणि पहा वन डाऊन पोझिशनला त्याला मात्र या ठिकाणी प्रमोशन दिला या ठिकाणी संघनायकांना. बाद होणारा फलंदाज भावेश 14 आकड्यावर तो मात्र बाद झाला. पहिली सफलता या ठिकाणी पाहायला मिळाली ती म्हणजे प्रिन्स सेलेब्रेट पिछे संघाला. आणि आपण असेल चेंडू फ्रीट सामना करतोय अरुण. हो रिव्हर्सचा फटका, कनेक्शन प्रॉपर आहे आणि चेंडू मात्र निघून जातो वाईड लॉंग ऑफच्या दिशेनं. 4 धावांसाठी हा चौकार. अल्टी पलटी फटका पाहायला मिळाला, फ्रीट चेंडू होता आणि त्याच्यावरती मात्र कुठेतरी फलंदाजाला एक मुभा होती की तुम्ही कुठल्याही अनुषंगाने त्या चेंडूवरती मोठे फटके खेळू शकता. फलंदाज फक्त रनआउटच्या स्वरूपात त्या चेंडूवरती बाद होत असतो आणि त्याच अनुषंगाने फक्त अरुण हा फटका तिथे मात्र एक्झिक्यूट केला आणि मात्र चौकार त्या ठिकाणी वसूल केला. धावा वेगाने येत आहेत मानवच्या विरोधात. पुन्हा फटका हवेत केला, टायमिंग स्वतः इष्टरक्षक विजय पाटीलच्या बाजूला जर पाहिले तर मयूर पाटील ते दोन्ही बंधुराज आहेत आणि दोघांची शैली जर आपण जर दूरवरून पाहिली तर एक समान आपल्याला पाहायला मिळत असते आणि या दोघांचं सुद्धा चांगलं योगदान आहे. प्रिन्स 11 पिछे संघाचा विचार केला तर अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 1 गडी बाद 19 धावा धाफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त सुरुवात, दमदार सुरुवात पवनपुत्र पिछे संघाची पाहायला मिळाली. एका षटकाचा खेळ संपन्न झाला आणि त्याच्या अनुषंगाने आता मात्र या ठिकाणी जो मानवचा एका षटकाचा स्पेल होता तो सुद्धा मात्र या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा जो सामना असेल तो सामना असणार आहे शिवशक्ती लोणाड विरुद्ध योगेश 11 आमने ए. जबरदस्त सामना असणार आहे. मॅच ऑफ आफ्टरनून वॉर ऑफ टायटल्स, 2 बलाढ्य संघामध्ये ती लढत तुम्हाला पाहायला मिळेल. जो सामना सुरू आहे तो आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील 4था सामना आपण अनुभवतोय आणि आतापर्यंत हायलाइट जर या सामन्याचा पाहिला तर 4 चौकार आले, एक गडी बाद झाला रनआउटच्या स्वरूपात आणि सर्वात मोठे हायलाइट जर पाहिले तर एका षटकामध्ये तब्बल मानवनं 19 धावा खर्च केल्या. हा स्ट्रायकर गोलंदाज आहे प्रिन्स सेलोपीची संघाचा परंतु त्याच्यावरतीच हल्ला बॉल चढवला अर्थात भावेशने ती सुरुवात करून दिली आणि आता भावेशच्या पावलावरती पाऊल ठेवत असताना अरुण चांगल्या रिदम मध्ये आहे. तर 7 पाहुया कैलास पाटील कशा रीतीने देईल. दुसऱ्या षटकात सुरुवात करतो गोलंदाज एक्सप्रेस चॅम्पियन ऑफ पिसे मयूर पाटील. मयूर लक्षात असू द्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक पूर्ण करायची आहेत. टाइम वॉच सुरू आहे. शॉर्ट रनअप ओव्हर द विकेटने सुरुवात करतोय. हो या ठिकाणी पाहू शकाल विक्रम क्षेत्रक्षण आहे आणि त्या अनुषंगाने सुद्धा अरुणनं मात्र या ठिकाणी रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क झाला नाहीये. एकच धाव तिथे मात्र पूर्ण केली आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडला असतील कैलास पाटील. कैलासकडे सुद्धा मात्र भरपूर अनुभव आहे. म्हणजे हा जो बॅटल आहे 2 अनुभवी खेळाडूंमध्ये तुम्हाला बॅटल पाहायला मिळू शकेल. एकीकडे केपी तर दुसरीकडे MP असा हा बॅटल तुम्ही पाहू शकाल. रिंगणामध्ये 4 छत्रशी तुम्ही पाहू शकाल. एक फर्स्ट स्लिप सुद्धा तुम्ही फिल्डर पाहू शकाल. विजय पाटील रूपाने चॉपण्याचा प्रयत्न, अगदी फुलर लेंथ होती. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला मात्र शतक सज्ज आहेत. पेक पहा किती सुंदर रीतीने तिथे मात्र पाहायला मिळाली. आविष्कार इष्टांच्या पाठीमागे आहे. डीप मध्ये पाहिले तर
डीप स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर आय थिंक कव्हर पॉइंटला ठिकाणी क्षेत्ररक्षकाची मात्र या ठिकाणी आपण रचना पाहिली तर मयूरच्या माध्यमातून पाहायला मिळते. ओ स्विंग अँड मिस. चेंडू पडल्यानंतर थोडस खाली राहिला आणि त्याच अनुषंगाने बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला नाही. निर्धाव चेंडूने मात्र या ठिकाणी सांगता पाहायला मिळते. ज्या धावा पहिल्या ओव्हरमध्ये वेगाने आल्या होत्या त्या धावांवरती मात्र कुठेतरी गतिरोधकाचं कार्य गोलंदाज मयूर पाटील करत असताना पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा त्यांनी नक्कीच खर्च केल्या, परंतु तिसरा चेंडू त्यांनी मात्र निर्धाव हाताळला. हो पुन्हा बॅटची कडा. ओ माय गॉड. ओ हो कॅच ऑफ द आफ्टरनून असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कॅच ऑफ द मॅच नक्कीच आपण म्हणू शकतो. एका हाताचा कमाल आणि शतरक्षी होते त्या ठिकाणी. अगदी शॉर्ट कव्हर पॉइंटला शुभमचं शुभ कार्य, शुभ संकेत प्रिन्स 11 पिशे संघासाठी. शुभम सांगतोय आपला हात जगन्नाथ का आहे, त्याने ते करून दाखवलं. एकदा डाव्या बाजूला चेंडू ट्रॅव्हल होत होता आणि पहा एकाच हाताने तो कॅच त्यांनी मात्र त्या ठिकाणी कॅरी केला. आणि नक्कीच ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून तुम्ही हा झेल वारंवार पाहू शकाल आणि पाहतच राहावं अशा प्रकारचं ते दृश्य तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. आणि भावेशच्या पाठीमागे आता मात्र नक्कीच अरुण सुद्धा मात्र या ठिकाणी बाद होताना आपण पाहतो. झेलबादच्या स्वरूपात तो बाद झाला. एका चौकात 7 धाबांचं आपल्या संघाला योगदान दिलं आणि लगेचच 4थ्या क्रमांकावरती आलाय जयेश. जय शिलार. ओ आल्या मात्र चेंडूवरती प्रहार. काय शॉट आहे. परफेक्ट बिलो ऑफ द बॅट आणि चेंडू पाठवतो वाईड मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धाबांसाठी षटकार. भिनार मध्ये नक्कीच पूर्णपणे गाजवलं, दणानून सोडलं होतं आणि अखेर ती स्पर्धा पवनपुत्र पिशे संघाने जिंकली होती. आणि त्याच नावाचा वादळ आता मात्र या संजय स्मृती चषकामध्ये मात्र गोंगावतोय. किती कॉन्फिडन्स आहे, जणू काय घरातून पूर्णपणे सेट होऊन आलाय. आणि आलेल्या पहिल्या चेंडू मात्र या ठिकाणी मयूर पाटील त्याला मात्र मेजवानी दिली. ओव्हर पिच चेंडू होता आणि त्याच्यावरती षटकार जोडला. इथे मात्र पहा डिफेन्सिव्ह क्रिकेट, कारण जयेशला माहिती आहे की या ठिकाणी भावेश बाद झालाय, अरुण बाद झालाय आणि आता मात्र जबाबदारी मला स्वीकारायची आहे. आणि षटकातील अंतिम चेंडू होता आणि त्याच्यावरती त्यांनी सिंगल पूर्ण केली. जे क्रिकेट पहा फक्त ताकदीनेच नव्हे तर तुम्ही माइंडने खेळू शकता, युक्तीने खेळू शकता आणि ती युक्तीचा वापर करतो जयेश शेलार. 2 चेंडू त्यांनी फेस केले, 7 धावा त्याच्या बॅटमध्ये आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर पवनपुत्र पिशे संघ नाणेफेकी गमावल्यानंतर बॅटिंग करतोय आणि बॅटिंग करत असताना 2 गड्याच्या मोबदल्यात 28 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. म्हणजे या षटकामध्ये मयूर पाटीलनं एक सफलता प्राप्त केली आणि 9 धावा खर्च केल्या. आतापर्यंतचा हा लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवतोय गोल्डन फिंगरमॅन मिस्टर समीर पाटील, मॅन फ्रॉम सावध. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय. लेफ्ट आर्म बॉलर आहे पियुष. पियुषने सुद्धा पाहिले तर कमी काळामध्ये जबरदस्त उंच भरारी घेतली असं म्हणावं लागेल. कारण मागील 17 पासून सुद्धा जर आपण पियुषचा जर खेळ पाहिला तर चांगल्या पद्धतीने त्यांनी टेनिस क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवलंय. परंतु या ठिकाणी पाहूया आपल्या गावातील खेळाडू आपल्या विरोधात खेळतात. अगेन्स्ट आहे जयेश शेलार आणि त्याच्या विरोधात मात्र कशा रीतीने स्पेल इथे मात्र पियुष मात्र या ठिकाणी हात आलेल. लेफ्ट आर्म ओर द विकेट मारा करतोय. पहिल्या चेंडू फुलटॉस अगदी बॉल गोलंदाजाच्या जवळून स्ट्रोक केला. लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक आहेत साहिल. एक धाव तिथे मात्र पूर्ण केली. फेक पाक खूपच छान पैकी आणि एका धावेवरती समाधानी मानत असताना आणि एकाच गावातील जर नक्कीच संघाचा जर विचार जर केला तर नक्कीच सर्वात अगोदर माझ्या डोळ्यासमोर येतोय कुकसे गाव. की या गावातील 2 संघ आपण जर पाहिले तर खूपच वेळा एकमेकांसमोर लढताना मी पाहिलेले आहेत. मग असेल गोरसे बी आणि गोरसे ए या 2 संघादरम्यान सुद्धा आपण अनेकदा हा बॅटल पाहत असतो. पण या ठिकाणी पुन्हा फटका हवेत केला कैलास पाटील. शॉट कव्हर पडलं, फिल्डर तिथे सज्ज आहे. शुभमचा हा दुसऱ्यांदा कमाल पाहायला मिळाला. दुसरा झेल तो प्राप्त करतोय आणि अशा रीतीने पवनपुत्र पिशे संघाला लागतोय हा तिसरा धक्का.
वर्षापासून तो सुद्धा पिसे गावाची क्रिकेटच्या माध्यमातून सेवा करतोय आणि खूपच वर्षाचा त्याच्याकडे अनुभव आहे. आणि नरेशचा केला तर आपण जर विचार केला तर आर के ग्राउंड त्याच्यासाठी खूपच लाभदायक मी सातत्याने पाहत असतो. परंतु ही स्पर्धा वेगळी आहे, क्रीडांगण वेगळं आहे आणि पर्व वेगळं आहे. त्याच्यासाठी पाहूया हा पर्व सुखदायक जाईल की नाही. सध्या तरी या वन डाऊनला त्याला मात्र पाठवलं. या ठिकाणी आपल्या संघाची जबाबदारी घेण्यासाठी त्याच्या समीर आहेत जयेश शेलार. परंतु पियुषला इथे मात्र पहिली सफलता मिळाली. शुभमनं कमालीचा झेल तिथे प्राप्त केला. दुसरा झेल त्याने या सामन्यामध्ये टिपलाय आणि आता मात्र या ठिकाणी नरेश आता मात्र स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. यानंतर होणार सामना शिवशक्ती लोणार विरुद्ध योगेश 11 आमने ए. दोन्ही संघांच्या संघटनेला विनंती करतोय की इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी होणार आहे. चला आपण या नाणेफेकीसाठी जणू काय चेंडूवरती उपट टाकली नरेशनं, परंतु पडल्यानंतर चेंडू खाली राहिला आणि सरळ यष्टिरक्षक मयूर पाटीलच्या गोदीमध्ये चेंडू जाऊन मात्र विसावतोय. जबरदस्त पलटवार, कारण पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या होत्या पवनपुत्र पिछे संघासाठी. मग आपण मयूर पाटीलचा स्पेल पाहिला, त्याने 9 धावा खर्च केल्या आणि आता मात्र पियुष ज्यांनी आतापर्यंत लिगल 3 चेंडू टाकले, एकच धाव त्याने खर्च केले. परंतु ही लेंथ खराब होती, फुल टॉस होती, मेजवानी होती आणि त्याच्यावरती नरेश बरसलाय आणि चेंडूला पाठवते मिड विकेटच्या बाहेर. उत्तुंग षटकार. खेळाडू आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहिले, कारण याच फटक्यासाठी आपण मनोज पाटील सुद्धा ओळखतोय. तोच फटका नरेश शेलारच्या बॅटमधून पाहायला मिळाला, परंतु शेलारला मात्र हा फटका मिस टाइम केलाय. परंतु या ठिकाणी पहा 3 क्षेत्ररक्षकांमध्ये मात्र लगेच त्या ठिकाणी कॉलिंग झाली नाही. तिघे एकमेकांकडे पाहत राहिले. शॉर्ट मिडविकेटला सुद्धा फिल्डर तैनात होता, डीप स्क्वेअर कडे होता, त्यानंतर डीप वाईडिश मिडविकेटला एक फिल्डर तैनात होता, परंतु कोणीही प्रयत्न केला नाही आणि चेंडू तिघांच्या मध्ये सेफ लँडिंग झाला आणि एकूण 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. बॅटच्या अगदी वरचा भागाला चेंडू स्पर्श होतोय. आता मात्र शॉर्ट स्क्वेअर कडे मात्र क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहेत. एक धाव तिथे मात्र पूर्ण होईल. स्ट्राईक पुन्हा असेल नरेश शेलार कडे आणि अशा रीतीने 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 38 धावा पाहायला मिळत आहेत. म्हणजे या षटकामध्ये एकूण पियुषनं 10 धावा खर्च केल्या, गडी बाद केला 1, असा हा लेखाजोखा आतापर्यंत आपण पाहतोय. चला लगेच आपण शतक सजवायचं आहे, जास्त वेळ आपण एकत्रित येऊ नका. अजून एका षटकाचा खेळ येणं बाकी आहे. सुपर फ्रायडे आणि या सुपर फ्रायडे मध्ये ही तुम्हाला मेजवानी नक्कीच आपण पाहतोय. साबत गावातील संजय स्मृती चषक 2024चा आपण हा पर्व पाहत आहोत. आतापर्यंत या स्पर्धेला 19 वर्ष पूर्ण झाली आणि या पर्वामध्ये देखणं नियोजन संजय स्पोर्ट सावंत संघाच्या वतीने पाहायला मिळतोय. शेवटचं षटक शुभमच्या चेंडू हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, ज्या शुभमनं 2 शुभ झेल पकडले गेले. एक झेल दोन्ही हातामध्ये पकडला, तर एक झेल त्याने एका हातामध्ये पकडला. आणि आता मात्र पाहूया गोलंदाजीमध्ये काय करिश्मा दाखवेल. समोर आहे नरेश शेलार, नॉन स्ट्राईकला आहे जयेश शेलार. पहिला चेंडू अखोट टप्प्याचा होता, वेट अँड पुश करण्याचा प्रयत्न, चेंज ऑफ पेस व्हेरिएशन होता. चेंडू पाहिला तर अगदी हलवारपणाने टाकला, परंतु ही लेन नरेशला ओळखता आली नाहीये. भुलभुलैया तिथे स्थिती पाहायला मिळाली आणि डॉट चेंडूने मात्र आपल्या षटकाची सुरुवात करतोय. ज्या गोलंदाजाचं नाव आहे शुभम आणि शुभ सुरुवात आपल्या स्पेलला तो करत असताना धावसंख्या स्थिर 38 धावा. पुन्हा एकदा फुलर लेंथ. पायांमध्ये असं वाटतं की खिले ठोकल्यात की काय नरेश शेलारच्या. कुठली हालचाल नाहीये, जागेवरून तो खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि सलगचा हा दुसरा निर्धाव चेंडू. जसे निर्धाव चेंडू हाताळतोय तसा मात्र एक वेगळी ऊर्जा मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. प्रिन्स 11 पिछे संघाच्या खेळाडूंमध्ये आपण पाहतोय आणि साईल वारंवार मात्र या ठिकाणी प्रोत्साहित करतोय. शिवम कम ऑन. आणि इथे मात्र पहा चांगला स्ट्रोक होता, परंतु मिड विकेटला हो फिल्डिंग चांगली झाली, परंतु फेक चुकीची होती. परंतु बॅकअप साठी मात्र त्या ठिकाणी शतश होते, त्याच मुले मात्र त्या ठिकाणी वाचले गेले. अन्यथा मात्र एक्स्ट्रा धावा या ठिकाणी पाहायला मिळू शकल्या असत्या, परंतु ती मात्र घटना घडली नाहीये. एकच धाव तरी पूर्ण केली. भरपूर वेळानंतर आता मात्र धाव फलक पुढे जाताना आपण पाहतोय 39 धावा पाहायला मिळत आहेत. एकूण गडी बाद केली 2, 3 बाद झाले. भावेश, अरुण आणि त्यानंतर
KP आणि इथे मात्र शुभमचा कमालीचा स्पेल स्लॅग ओव्हर मध्ये पहा. आपण जास्तीत जास्त मोठे फटके पाहत असतो, परंतु या ठिकाणी शुभमचं मी कौतुक करेन. कुठलाही प्रेशर नाहीये, जी आपलं नैसर्गिक गोलंदाजी आहे ते मात्र तो त्या ठिकाणी सातत्याने साकारतोय आणि आतापर्यंत कुठेतरी फलंदाजाला शांत केलंय. ओ ही लेन्थ चुकीची होती, परंतु फटका चुकीच्या दिशेने केला जयेशनं आणि त्याच वेळेस चेंडू डिक्लेअर झोन जाऊन लँडिंग होते. फक्त मिळेल एक धाव आणि आतापर्यंत शुभमने चेंडूवर हाताळले लीगल 5 आणि धावा त्यांनी खर्च केला फक्त 2. काय स्पेल पाहतोय आपण धावफलकावरती सिंगलच्या वतीनं. धाव संख्या पाहिली तर एकूण 40 धावा आणि या पहिल्या इनिंग मधील शेवटचा चेंडूचा केलेला बाकी आहे. चला नाणेफेकी या करण्यासाठी प्लीज दोन्ही संघाच्या संघटनांना विनंती करतोय. स्वर्गीय योगेश 11 आमने ए संघ आणि शिवशक्ती लोणार या पुढील होणारा सामना पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असणार आहे आणि या पहिल्या डावातील चालू सामन्यातील शेवटचा चेंडू असेल. चेंडू द्या. चला जय, चेंडू फेकायचा आपण. सर्वात जास्त मेहनत कोणाची असेल या स्पर्धेमध्ये तर जय विकास पाटील यांची. जिथे कमी तिथे मी असा त्यांचा संकल्प आहे या स्पर्धेमध्ये. शरीर सुट्टी सुद्धा जर पाहिली तर अगदी बलकट आहे. वडिलांच्या पावलावरती पाऊल त्यांनी ठेवलेले आहेत. चला शेवटचा चेंडू शिल्लक. फलंदाज शुभम पुन्हा एकदा मार्गस्थ होतो. या चेंडूवरती मोठा फटका आला तर मात्र नक्कीच कुठेतरी टर्निंग पॉइंट होऊ शकेल या सामन्यातील. हो मोठा फटका जरूर आलाय. फ्लॅट 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 सिक्सर. कल्पेश किंग आणि मात्र या ठिकाणी नरेश शिलारनं मात्र या ठिकाणी सिद्ध केलं की मी या संघाचा तारणहार का आहे, मी या संघाचा आधारस्तंभ का आहे. कारण त्याने शेवटच्या चेंडूवरती षटकार जोडला आणि अशा रीती 46 धावा पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर जोडल्या. पवनपुत्र पिशे संघानं हा सामना जिंकायचा असेल तर मात्र प्रिन्स पिशे संघाला 4 षटकांमध्ये 47 धावांचा लक्ष्य या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. तो लक्ष्य पाहूया कशा रीतीने पूर्ण होईल. तत्पूर्वी आपण नाणेफेकीकडे वळणार आहोत. योगेश स्मृती आमने संघाचा संघनायक प्लीज आणि शिवशक्ती लोणार. पहा चालू सामन्यातील जर दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आणि ज्या संघातील संघनायक जर इथे उपस्थित नसेल तर मात्र 3 धावेने त्या संघाला पॅनलाइज या ठिकाणी केलं जाणार आहे. तर मी विनंती करतोय की या आपण पहिल्या फेरीतील शेवटचा सामना तुम्ही पाहणार आहात. शिवशक्ती लोणार विरुद्ध योगेश स्मृती 11 आमने. सत्यम या थोडासा स्पीड अप करा. चला आमने संघाचे संघनायक आलेले आहेत शिवशक्ती लोणार संघ. जर दुसऱ्या इनिंगला जर इथे सुरुवात झाली आपल्या संघाचा संघनायक उपस्थित नसेल तर एकूण 3 धावेने तुम्हाला पॅनलाइज केले जाईल. चला सलामी जोडी प्रिन्स सेलोपी संघ आपण जास्त या ठिकाणी वेळ घेऊ नका, तुम्हाला लगेच पाठवायची आहे. आणि नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला योगेश स्मृती चषक सुद्धा मात्र या असोसिएशनच्या अंतर्गत ही मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे आरके क्रीडा नगरीवरती. आणि तो संघ तुम्हाला सध्या नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. शिवशक्ती लोणार संघ शेवटचा ऑफिशियल कॉल आहे तुमच्या संघासाठी. आपला प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक या ठिकाणी आलेला आहे. चला सलामीची जोडी प्रिन्स सेलो पिसे. शिवशक्ती लोणार संघ प्लीज ऑफिशियल कॉल आहे, प्लीज आपण नाणेफेकीसाठी या. दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली तर मात्र तुमच्या संघाला 3 धावेने तुम्हाला पॅनलाइज या स्पर्धेमध्ये केला जाणार आहे. कारण ही नवीन संकल्पना आपण पाहतोय
ओम साई आपले लोणार क्रिकेट असोसिएशन नवीन समिती आपल्याला पाहायला मिळते आणि कडक नियम आहेत या सत्रामध्ये. जो कुठला संघ या नियमांचा भंग करेल उल्लंघन करेल त्या संघाला मात्र कुठल्याही प्रमाणे या ठिकाणी त्याची हायगाई केली जाणार नाहीये. तर लक्ष आहे 47 धावांचा. डावाला सुरुवात होत आहे दुसऱ्या आणि पाहूया दुसऱ्या डावामध्ये काय घडेल. एकेच कुठला संघ जिंकेल परंतु पिसे गावातील एक संघ जिंकणार आहे. परंतु तो कोणता संघ असेल हे पोहोचण्यासाठी आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक आमचे ज्येष्ठ समालोचक मनोज कारवे सर. थँक्यू. येस, थँक्यू सो मच PTC व्हॉइस योगेश पाटील, ज्यांचा प्रेक्षक आपण आवाज ऐकला. या परिसरातील एकही स्पर्धा अशी नाही की ज्यांच्या आवाजाशिवाय ती होऊ शकते असे आमचे योगेश पाटील, नामवंत समालोचक. आणि ही स्पर्धा सुद्धा लोकप्रिय आहे. संजय स्मृती चषक 2024. तर मैदानात जाऊया आपण. लोणारचा कॅप्टन या टॉस साठी. चेंडू पडताना जर आला तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. हा नियम आहे असोसिएशनचा, आपल्याला सुद्धा माहिती असेल. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस केलाच पाहिजे. सत्यम आलेला आहे, योगेश 11 आमनेचा कॅप्टन. तर सलामीची जोडी विजय आणि विनय अशी मैदानामध्ये आलेली आहे. पहिला चेंडू या ठिकाणी फुलर लेनचा होता. लाऊड अपील केली आणि पंचांनी सचिन म्हात्रे सर सांगतात इट्स अ लेग बाईस. डिक्लेअर झोन मध्ये जात असताना पहिली धाव इथे अधोरेखित केली जाते. विजय होते स्ट्राईक एंडला. गोलंदाज जयेश, प्रिन्सचा हा प्रिन्स आहे जयेश. काय जबरदस्त त्यांनी तडाखा. पवन पुत्रचा माफ करा, त्यांनी जबरदस्त षटकार खेचला होता मनोज पाटील स्टाईलने. मनोज बसलेले आहेत, सांगेचे चांगले सिटी क्रिकेटर आहेत. आणि आमच्या सोबतीला समीर पाटील आहेत, ज्याची सुवर्णी लेखणी आम्हाला चांगली स्कोरिंग सांगत आहे, जे व्हायरल होती आज. हो हो, चांगला फटका ड्राइव्ह अलॉन द कार्पेट जातोय. अक्षरशः गवताला आग लावत जात असताना कव्हरिंग केलं छान पद्धतीने काऊ कावण्याच्या दिशेने. 2 धावा वेगाने पूर्ण करतायत फलंदाज बॅटर मिस्टर विजय. धावसंख्या इथे 3 वर आहे. पहिल्या इनिंग मध्ये धावा झाल्या 46. वा. आणि हा वाईटचा इशारा पंचांचा. म्हणजे आधीच्या इनिंग पवनपुत्रने रेकॉर्ड इथे स्थापित केला आहे. कारण पहिला सामना जो झाला तो 42 धावांचा होता, त्यानंतर 37 धावा, त्यानंतर 36 धावा. आणि हा सामना 46 धावांचा. आणि हा गोलंदाज बघा, अगदी 46 गुणांचा म्हणू शकतो आपण, 36 गुणांचा. जसं आमचा समीर 36 गुणांचा इथे बसलाय. धावसंख्या 4. 4 ऑन द बोर्ड. हो हो, चांगला लॉफ्ट केलाय. लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह. एका टप्प्याने उसळी घेतली आणि विकेट त्या ठिकाणी नाही तर झेल नाही आणि फिल्डिंग सुद्धा झाली नाहीये. चौकार जातोय, नशिबाचा चौकार. हा फॉली होता, लॉफ्ट केला होता ऑन साइडला. चांगला स्ट्रोक होता. स्लॉग हिटचा नजारा पेश केला होता. त्या ठिकाणी फिल्डर तैनात असताना प्रेक्षक कक्षाच्या समोर थोडीशी चुकी घेतली. चेंडूने हुलकावणी दिली आणि चेंडू गेला सीमा रेषेच्या बाहेर. डोक्याच्या वरून हात तर पुरवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु उंची कमी पडली आणि गोलंदाज त्या ठिकाणी थोडासा नाराज या चौकाराने. धावसंख्या 8 वर. हो, चांगला फ्लिक. पायाच्या जवळ होता, डाव्या पायाच्या अगदी जवळ. 2 क्रशिंग चेंडू होता. भेदक मारा होता गोलंदाजाचा. फुलर लेनचे चेंडू वापरणं फार आवश्यक असतात टेनिस क्रिकेटमध्ये, ज्या कारणाने आपण फलंदाजाला थोडंसं काही प्रमाणामध्ये जखडून ठेवू शकतो. तो प्रयत्न इथे करत असताना गोलंदाज जयेश. धावसंख्या आपण पाहू शकता 9 वर आहे. बिनबाद. पहिल्या इनिंग मध्ये 13 धावा आल्या होत्या आणि या ठिकाणी तेवढ्याच येतील का? फ्लॅट फ्लॅट. इट्स अ मार्वलस हिट.
स्लॉग हिट फॉर द सिक्सर, मिड विकेटच्या वरून खणखणीत षटकार. तर एका षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. तर आपण या ठिकाणी नुकतंच नाणेफेकी पुढील सामन्याची संपन्न करतोय. दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. मिस्टर मनोज पाटील सांगे या आपण या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करतोय. एका बाजूला असेल शिवशक्ती लोणार संघ, तर दुसरीकडे पाहू शकाल योगेश मूर्ती आमने ए संघ हे एकमेकांसमोर तुम्हाला लढताना पाहायला मिळणार आहेत. दोघांना मी नाणं दाखवतोय. एका बाजूला पाहू संजय स्पोर्ट असं नामांकन आहे आणि दुसरीकडे ट्रिपल एस असं तुम्ही नामोल्लेख करायचा आहे. तर सत्यम कॉल देत आहेत संजय स्मृती, परंतु आलेला आहे ट्रिपल एस म्हणजे नाण्याची बाजू. तर लोणार संघाच्या बाजूने जात आहे. सामना सुरू आहे त्यामुळे तुमचा जास्त मी वेळ घेणार नाही, फक्त निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. बॅटिंग. तर या ठिकाणी पाहू शकाल शिवशक्ती लोणार संघाने नाणेफेकी जिंकून प्रथमतः बॅटिंग करता निर्णय स्वीकारला आहे यापुढील सामन्यामध्ये. तर पुन्हा जाऊया आपण ऑन गोईंग मॅच कडे. ओव्हर टू यू कॉम बॉक्स मनोज कारवेज दियर. थँक्यू. येस, थँक्यू व्हेरी मच योगेश पाटील सर. आपण पहिला टॉस झालेला आहे पुढच्या सामन्यासाठी आणि या ठिकाणी पहिलं षटक सुद्धा संपलेलं आहे. धावसंख्या बरोबर 15 वर. अक्षरशः छान, मग ते भक्कम सक्षम सुरुवात. विनय आणि विजया जोडीने व्ही फॉर विक्ट्री. नावामध्येच विक्ट्री आहे, परंतु कामामध्ये सुद्धा विक्ट्री पाहिजे. तो प्रयत्न इथे केला जाईल का? लक्ष आहे 27 धावांचं जिंकण्यासाठी आणि पहिल्या षटकातच ठोकल्यात 15 धावा. नवीन षटकासाठी गोलंदाज भावेश राईट हँड ओव्हर द विकेट. लोअर फुल टॉसला लॉफ केले, हाय बॅकलिपचा वापर केला आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सुद्धा बदललेला असताना फारसा बदल झाला नाही. मिसफिल्डिंग थोडंसं झालं. 2 धावा वाचवल्या, चौकानं वाचवला, परंतु 2 धावा रोखू शकले नाहीये. चांगले फटकेबाजी करतोय विजय पाटील. अक्षरशः अनुभवी खेळाडू आहे, आपल्या संघाला नेहमीच पुढे घेऊन जात असतो. जणू काय सामन्याची सूत्र आपल्या हातात घेतलीत की काय. बेधडकपणे फटकेबाजी परंतु या ठिकाणी हा बोगदा डिलिव्हरी होती. टनेल पिच. अक्षरशः यॉर्कर किंग म्हणून आपला जसप्रीत बुमराह ओळखला जातो आपल्या इंडियन क्रिकेटमध्ये आणि आज नेमकी त्यांचा वाढदिवस आहे. समीर काय मस्त माहिती देत आहेत मला. समीर पाटील बघा किती छान. असं वाटतं की पुढच्या वर्षी समीर कॉमेंट्री करेल. ओहो, हा चेंडू हवेत आहे. बॅगच्या पुढच्या टोला लागला होता, चेंडू ट्रॅव्हल झाला. बॅकवर्ड पॉइंट डीप मध्ये क्षेत्ररक्षक आलेला आहे. एकच धाव मिळते. परत धाडलं विजयला विनयने. विद्या विनय शोभते असं म्हटलं जातं. चांगला विनय दाखवला विनय त्या ठिकाणी. चांगला नम्रपणा दाखवला की नाही परत जा विजय, कारण विजयची विकेट फार महत्वाची आहे आपल्या संघासाठी. हे विनयला माहिती आहे. जसं सत्यवानचं सिंदूर महत्वाचं होतं सावित्रीला, ते सावित्रीला माहिती होतं आणि त्या सावित्रीने सिंदूर राखून ठेवलं होतं आयुष्यभराचं. तसं इथे विकेट राखून ठेवण्याचा प्रयत्न विनयचा इथे होतोय, कारण चांगली सुरुवात दिली पहिल्या षटकामध्ये, ते म्हणजे 15 धावांनी. आणि आता आपण नक्की विजयाकडे वाटचाल करायची अगदी शांत पद्धतीने, माइंडने खेळून. असा प्रयत्न तो विनयचा, तरी तो प्रयत्न दाखवला. काय टायमिंग आहे शॉट मध्ये. विराट कोहलीची आठवण करून देणारा षटकार, लॉंग ऑनच्यावरून फ्लॅट सिक्सर. विनय ऑन फायर. पिच मिळणं म्हणजे मेजवानी असते. फुल टॉस मिळणं, ओव्हर पिच मिळणं, अक्षरशः परफेक्ट टायमिंग होतं. शॉर्ट टाइम जाबचा फटका होता. विराट कोहलीचे फटके नेहमी मारत असतो. एफर्टलेस फटका होता. अक्षरशः कुठल्याही प्रकारची ताकद नाही वापरली, फक्त टायमिंग आणि सरळ बॅटनी लॉफ केलं होतं लॉंग ऑनच्या वरून. 2 फिल्डर बघत राहिले, नितेश पाटील बघत राहिले, कॅप्टन जे लॉंग आपला उभे होते आणि खेळाडू कक्षाच्या उजव्या बाजूला तो चेंडू गेला होता. 6 धावांसाठी धावसंख्या 24 वर टीम प्रिन्स 11 पिसे. ओहो, अजून तसाच फटका मारचा प्रयत्न, परंतु चेंडू टोचा टर्न झाला, स्विंग झाला होता. बॅटची कडेला लागून जागेवरतीच घरंगळत कव्हर केला जातोय सिली पॉइंटला. त्या दरम्यान सिंगल विनय घेतोय आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना प्रिन्स 11 पिसे संघाची 25 वर. प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहतोय आपण. हे मायबाप प्रेक्षकांचं आपण हार्दिक स्वागत करूया. उन्हातानाची तमानं बाळगता ते क्रिकेटचा आनंद घेत आहेत. आमच्या सावध वाशांकडून जो स्पर्धा सुरू आहे त्या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. प्रेक्षक कक्ष सुद्धा तुडुंब भरलेत. ऑनलाईन प्रेक्षक सुद्धा जोडले जातात आमच्या वाहिनीच्या माध्यमातून आणि ते मिनिटाला धाव मिळते, मिनिटाला प्रेक्षक येत आहेत. हे प्रेम आहे सावधकरांवरचं आमच्या प्रेक्षकांचं. आपलं हार्दिक स्वागत.
एके गडी बाद नाही. धावसंख्या 25. विजयचा हा लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह 2 फील्डांच्या मधून जाणार का? काऊ कोणच्या जवळ शतक येतोय आणि लॉंग ऑनचं शतक चेंडू शोधतोय. रिले फिल्डिंग केलेली आहे त्या ठिकाणी आणि धावा सुद्धा 2 पद्धतीने घेतलेल्या, छान पद्धतीने घेतलेल्या आहेत. विजय पाटीलने पाण्याची मागणी केली. विनयने खेळाडू कक्षाकडे इशारा करत असताना, कारण ऊन खूप तापलंय. थंडी आहे की पावसाळा आहे की थंडी उन्हाळा कळतच नाहीये. निसर्ग असा बदलतं की समजूनच देत नाही. जशी माणसं बदलतात, नेहमी सावध राहायचं असतं, तयार राहायचं असतं की कधी काय बदलेल सांगू शकत नाही. 2च दिवस थंडी पडली आणि असं वाटतं की मे महिना सुरू झाला की काय. पाणी पण तिथे नाही पंच मागतायत. स्टंपच्या इथे पाणी टाकण्यासाठी घेऊन जा आमचे कार्यकर्ते. तर प्रेक्षको, आतापर्यंत खेळ थांबलाय. धावसंख्या आहे बरोबर 2 षटकाची समाप्ती झाल्यानंतर अतिशय चांगल्या स्थितीमध्ये 27 वर लक्ष्य 27 धावांचं समीर बरोबर. तर येणारे चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी बरोबर 20 धावांची गरज. क्या बात आहे, व्हॉट अ मॅच. जाऊया आपण डीजे कल्पेशकडे. पटतो होता पाणी घेऊन गेलेला जय. क्या बात आहे. म्हणजे भविष्यातला खेळाडू दिसतोय संजय स्पोर्ट्सचा. वा. तर हा ड्रिंक्स ब्रेक होता, जेवणाचा ब्रेक नव्हता. तो लगेच फिल्डिंग सजून घ्या. 2 षटकं समाप्त झाली. धावसंख्या झाली ती प्रिन्स 11 पिसेची 27. अजून 20 धावांची गरज आहे येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. कोण जिंकणारा सामना? दोन्ही पण चांगले संघ आहेत. पिसे संघ गावासाठी खेळणारे. दोन्ही संघांनी पण अनेक चॅम्पियनशिप पटकावलेल्या आहेत. परंतु संजय स्मृती चषक कोण पटकावेल त्यासाठी हा सामना जिंकावा लागेल. जसं संजय स्पोर्ट्स सावध नाही ते विजयी सलामी दिली आहे. यजमान संघ जो 19 वर्ष वंचित आहे त्याने सुद्धा येथे अक्षरशः संघर्ष करून सामना जिंकला. या सामन्यात सुद्धा तो संघर्ष बघायला मिळेल का? तिचं षटक सुरू झालंय नरेशच्या रूपात. नरेश शेलार बॉलिंग मार्कवरती. समोर फलंदाज विनय. विनयने 2 षटकार आणि 1 सिंगल 13 धावांचं योगदान दिलंय. त्याला सुंदर साथ विजयने. अनुभव ज्यांच्याकडे अगदी तुडुंब भरलेला ते विजय पाटील नॉस्टा केंडला जे खेळतायत. 13 धावांवरती हा फुल टॉस होता, उडवलाय. बॅटची कडा लावून चेंडू उंच जातोय. शतक पोहोचेल का? वेगाने स्क्वेअर लेगच्या वरून आला पण तो मिड विकेटचं शतक कव्हर करतोय. बॅकअप चांगला आहे आणि रनिंग सुद्धा सुंदर आहे दोघी बॅटरची. विनयने 2 धावा घेतल्या. विनय थोडीशी बॅट आपटतोय, स्वतःला अक्षरशः कोसतोय त्या ठिकाणी की मला असा फटका मारायचा होता, मला फुल टॉस मिळाला होता, परंतु मी तिथे माझ्या ते नियंत्रण ठेवू शकलो नाही, चांगलं टायमिंग करू शकलो नाही. परंतु 2 धावा आल्यात, नुकसान नाही झालं. धावसंख्या प्रिन्स 11 पिसेची 29 वर. फिल्डिंग बघूया आपण. डीप स्क्वेअर लेग आहे. एक फॉरवर्ड झोन कडे मिड विकेट सुद्धा आहे आणि एक लॉंग ऑन साइडला असे 3 सीमारेषा सांभाळतायत. ऑफ साइडला आहे लॉंग ऑफ, एक वाईड इज मिड ऑफ आहे, बॅकवर्ड पॉइंट आहे आणि हा ऑन साइडला जातोय. ज्या ठिकाणी फिल्डर आहे तो बघत राहिलाय. कावकोडच्या जवळ जातोय, मोठा झेल टिपलाय आणि मोठा फलंदाज विनय बाद होतोय. पहिला धक्का लागत असला प्रिन्स 11 पीसेस संघाला. विनय बॅक टू द पॅव्हलियन.
इट्स अनबिलिव्हेबल. विश्वास पुढे झेल टिपलाय. कॅच ऑफ द सीझन, कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द सावध ग्राउंड इयर. व्हॉट अ कॅच जयेश, जबरदस्त झेल टिपलाय. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ कॅच जयेश, यू डन वेल. बजाव डीजे. फटकावता विजय पाटीलचं थोडंसं ताकद कमी पडली. टायमिंगला जबाब होतं. बॅटचं इल्युशन थोडंसं कमी पडलं. डोकं जास्त वर गेलं आणि काय छान पद्धतीने जज केला. ज्या जजने आधीचा झेल टिपला होता मिड विकेट जात असताना, त्याने लॉंग ऑनला झेल टिपलाय. जबरदस्त या ठिकाणी जणू काय जयेश पूर्ण मातब्बर आहे. कारण पिसा परिसरामध्ये खूप झाड आहे, तिथे आंबे खूप पिकलेले असतात आणि असं वाटतं की जसं काय पिकलेला आंबा खोडावा आणि एखादं लाईटचं बल्ब काढत अशी उडी घेतली ती हनुमान उडी आणि झेल टिपला जयेशने आणि मॅच मध्ये मजा आणली. एका बाजूला गोलंदाज चांगली कामगिरी करतोय नरेश, त्याला सुरेख साथ देतोय जयेश. दोघांमध्ये यश दडलंय. यश कोण संपादन करेल? नवीन बॅट्समन मिस्टर मानव. ओहो, खाली ठेवलाय चेंडूला. शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता, चेंडू खाली ठेवलाय आणि पंच तिथे लेलबी डिपलची अपील फिटत असताना पाहतात आपण. सचिन म्हात्रे, चांगली पंचगिरी, चांगला पॅनल लाभलाय आपल्याला. जितका चांगला सामना, जितकं चांगलं क्रिकेट, तितकी चांगली क्वालिटी इथे दाखवत असताना आमचे सर्व आपण या ठिकाणी आयोजक नियोजक मंडळ ज्यांनी चांगले अंपायर्स आणलेत, चांगले कॉमेंटर्स तर आम्ही आहोतच, शंकाच नाही. चांगली लाईव्ह वाहिनी आहे, चांगला स्कोरर आहे आणि सर्व चांगले ग्राउंड सुद्धा पाहतोय आपण. प्रेक्षक सुद्धा आमचे अतिशय चांगले आहेत बिचारे आणि सामना सुद्धा चांगला होतोय. असाच सामना आम्हाला बघायला आवडेल. धावसंख्या 30 वर आहे, 30 ऑन द बोर्ड. नरेश असं वाटतं की सामना टर्न करतोय. 2 षटकात 27 धावा कुठल्या होत्या, पण आतापर्यंत फक्त नरेशने 2 गडी गारद करून 3 धावा खर्च केलेत. जबरदस्त बॉलिंग, फॅब्युलस पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम नरेश. नरेशची पाठ थुपटत असताना 17ची घंटा वाजली, 17ची घंटा. 17 धावांची गरज आहे अजून जिंकण्यासाठी. गोलंदाज नरेश 7-17 आणि आता बघा खतऱ्याची घंटा वाजवली. नरेशला टाळा, इथे टाळा मिळतात. व्हॉट बॉलिंग. एकदा टाळ्या सुद्धा नरेशसाठी प्रेक्षकांनी वाजवाव्या. सामन्याला त्यांनी कलाटणी दिली आहे. एखादा बॉलर सुद्धा सामना पूर्ण टर्न करू शकतो. बॅटरच महत्वाचा नाही, बॉलर सुद्धा तितकाच महत्वाचा आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. फिल्डर सुद्धा महत्वाचा आहे. जसं जयेशने 2 झेल टिपले आणि सामन्यामध्ये ते वर्चस्व निर्माण केलंय. असं वाटलेलं की सामना घेऊन जाईल प्रिन्स इलेव्हन, पण नाही, आम्ही पवनपुत्र आहोत. पवनपुत्र हनुमान स्टाईलने जयेशने तो उंच उडी घेऊन झेल टिपला आणि सामना टिपला की असं चित्र पाहायला मिळतं. कारण येणारा चेंडू 6 आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. लगेच फिल्डिंग सजून घ्या. बजाव डीजे. आमचे प्रिन्स इलेव्हनचे पाठीराखे रुसलेले आहेत. कोपऱ्यात बसलेले आहेत. हौसे नवसे गवसे सगळ्या कोपऱ्यात बसले. त्याचं कारण की काहीसा बॅकफुट होते गेलाय प्रिन्स इलेव्हन पीसे, ज्याला पवनपुत्रने पूर्णपणे या ठिकाणी दाबून ठेवलंय. गळचेपी केलीये. काय सुंदर झेल टिपले आणि जबरदस्त लाजबाब बॉलिंग केली मिस्टर नरेशने आणि पूर्णपणे सामन्याला कलाटणी दिली आहे. प्रेक्षक हो, सामना अक्षरशः इथे मोठा झालाय आता. जो क्लोज झाला होता 2 षटकांमध्ये, पण तो 3ऱ्या षटकामध्ये जे प्रतिबिंब दाखवलं नरेशच्या गोलंदाजाने, अक्षरशः सामन्याला आपल्याकडे वळवलंय. झुकवलं आणि 4थ्या षटकासाठी स्वतः कॅप्टन नितेश पाटील देणार. 6 चेंडू टाकायचे, 17 धावा करतील का बघायचंय प्रिन्स इलेव्हन. आणि फलंदाज आहे साहिल आणि मानव. स्ट्राईकला आहे मिस्टर साहिल, नॉन स्ट्राईकला मानव. दोघांवरती जबाबदारी. आता हिरो बनण्याची संधी त्यांच्या समोर आलेली आहे. अंधार पसरलाय. अंधारात काय चमकतं, तर काचाचे तुकडे नव्हे तर खरा हिरा चमकतो. हिरा बनायची वेळ आली आपल्या प्रिन्स साठी. प्रिन्स बनायची वेळ आली आहे. राजपुत्र प्रिन्स बनेल का बघायचं आपल्याला. नितेश पाटीलच्या समोर 6 चेंडू 17 धावांची गरज. पहिला चेंडू जात असताना नितेश घेऊन जातोय. फुलालांचा चेंडू परंतु चुकीच्या क्षेत्रामध्ये फेकून दिलाय. सिंगल मिळेल डिक्लेअर झोन मध्ये. फुल टॉस दिलेला अक्षरशः कमरेच्या खाली आणि त्याला टर्न केला होता. पंच पाहतात, सांगतात की आम्हाला इथे चेक करा हा बीमर आहे की नाही. येस, वेअर इट इज ओव्हर द वेस्ट ऑर नॉट. बॅटरने रिव्ह्यू मागितलाय आणि तो आम्ही इथे शंका निरसन करू. फुल टॉस होता, अक्षरशः कमरेच्या खाली किंवा चेक केलं जाईल, परंतु
फटका चांगला होता पण त्याला टर्न अक्षयच्या डिक्लेअर झोनकडे केलं. स्क्वेलिकच्या वरून मारायचा होता. चेंडू द्या, पंचांनी मागितलेला आहे. इथे या चेंडू पडण्याच्या आधी आपण बघितले की 6 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज होती. अक्षरशः चित्तथरारक सामना होऊ पाहतोय. इतिहास घडलेले आहेत. 6 चेंडूमध्ये 36 धावा होत आहेत, 40 झालेल्या आहेत आणि 60 सुद्धा झाल्यात बरं का. आपल्याला माहिती नसतील पण तो माहिती आहेत बऱ्याच जणांना. तसं बघितलं तर योगी सरांना सुद्धा माहिती आहेत की सुहास पवारने चिचपाड्याच्या कल्याणच्या 6 चेंडूंमध्ये 60 धावा मारलेल्या आहेत. ते काय झाले असते तुम्ही ते युट्यूबला बघा. फेअर डिलिव्हरी, लोअर द बेस्ट. एक चेंडू झाला, एक धाव आली, 31 धावसंख्या. 5 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. 5 मध्ये 16, 3 षटकार मारावे लागतील किंवा 2 षटकार 1 चौकार मारावे लागतील. काय काय आता इथे गणित सुरू झाले असेल आमच्या प्रेक्षकांच्या मनामध्ये आणि काय सुरू असेल बॅट्समनच्या मनामध्ये, काय चाललं असेल नितेश पाटील बॉलरच्या मनामध्ये. चाललाय चेंडू घेऊन, हो हो, खाली झोकून खाली वाकून उडवायचा होता चेंडू. अक्षयच्या स्लोअर फुल टॉस आणि मिस फिल्डिंग झालं. त्या ठिकाणी एकच धाव इथे घेतलेली आहे, ते म्हणजे स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय मिस्टर साहिल. एक धाव मिळते. धावसंख्या इथे झालेली आहे 32. 32 ऑन द बोर्ड. चांगली बॉलिंग करतोय. एक फुल टॉस दिला होता बघा. फुलर लेनचे चेंडू वापरतात नितेश पाटील. कुठल्या प्रकारचं रूम जागा देत नाही, त्यांना माहिती आहे सुद्धा. कारण आपण हाफ व्हॉली देऊन चालणार नाहीये, शॉर्ट ऑफ लेन टाकून चालणार नाहीये, हाफ ट्रॅक्टर अजिबात नाही. आणि बरोबर फुल टॉस टाकतायत आणि चेंज ऑफ पेस केलं तर नुकतं छान पद्धतीने जो आपला अनुभव वापरतायत. म्हणून मी कॅप्टन का आहे हे नितेश पाटील दाखवतोय. पुढचा चेंडू घेऊन नितेश पाटीलचा हा आणि फेकून दिलाय. ओ हो हो, इट्स अ बिगी यूज्ड बाय टिब्लो. सिक्सर. त्यानंही तर हा अजय देवगणचा पिक्चर होता, फूल और काटे. जिसे देख मेरा दिल धडका. मधुला बघितलं आणि अजय देवगण म्हणाला, पण या ठिकाणी आपण काय बघितलं, तो षटकार बघितला आणि आपला दिल धडकला की होऊ शकतं, करू शकतो. मातबर फलंदाज काय जबरदस्त उंच भरारी घेतली या स्कोरने आणि गगन भरारी घेतला. षटकार फेकला होता, हाफ व्हॉली घेतलं, बॉडी बॅलन्स केला आणि बॅटला रोल केली होती. जबरदस्त टायमिंग, तुफानी फटका आणि तुफान त्यांनी इथे निर्माण केलं. बॅट्समनने फिल्डिंग सजून घ्या. षटकार धावसंख्या पोहोचलेली आहे बरोबर 38 वर. 38 समीर, 38 ऑन द बोर्ड. लक्ष्य 27 धावांचं. अजून जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. 3 चेंडूंमध्ये काय सामना आहे. प्रेक्षक टाळ्या असू द्या, प्रत्येक चेंडूसाठी टाळ्या वाजवत राहा. एका षटकामध्ये 17 धावांची गरज होती. त्यानंतर 2 चेंडू अचूक टाकले होते नितेश पाटील, परंतु मी स्ट्राईक का घेतली हा बॅट्समन सांगतोय. त्यांनी करून दाखवलं, त्याने करून दाखवलं. जसं देवेंद्रने काल करून दाखवलं, जसं आधी नरेंद्रने करून दाखवलं की मी पुन्हा येईन आणि मी सामन्यामध्ये पुन्हा येतोय. येत असताना बॅट्समन करून दाखवतोय. इथे मैदान गाजवेल का. 3 चेंडू 9 धावांची गरज. त्याचा हौसला बुलंद आहे, त्याची हिंमत बुलंद आहे. म्हणून म्हणतात ना की हिम्मत हे मर्दा तो मदत करे खुदा. न हरता न थाकता न वागता न झुकता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं. ते नशीब तुम्हाला इथे हरवावं लागेल. मी करू शकतो हे स्वतःला सांगा. जिंकण्याची भावना तुमच्या मनात असली पाहिजे. स्वतःहून स्वतःला सांगा की मला जिंकायचं आहे, कारण जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सारे जण तुमच्या हरण्याची वाट बघत असतात. फिल्डिंग सजून घ्या. इतका वेळ घेऊ नका प्लीज. पवनपुत्र पिसे प्लीज. जयेश कोऑपरेटर्स, नितेश जी पाटील आपण इथे आम्हाला सहकार्य करा. इतका वेळ घेऊ नका. 3 चेंडू आणि बघा फिल्डर सिली पॉइंट ठेवलेला आहे त्या ठिकाणी. याला म्हणतात दबाव टाकणं, परंतु दबावाला झुगारून कामगिरी करेल का बॅट्समन, ज्याच्याकडे आता 3 चेंडू आहेत आणि 9 धावांची गरज आहे. चौथा चेंडू मार्ग असतं राऊंड द विकेट. अजून एक चांगला टोलवलाय, सेफ शॉट आहे, परंतु त्या ठिकाणी 2 धाव पूर्ण करेल का, स्ट्राईक मिळेल का बघायचंय. स्ट्राईक साठी पाचारण होतोय आणि फलंदाज बाद ज्याने षटकार खेचला होता तो 2 धाव घेण्याच्या नादामध्ये फसला. 1 धाव कंप्लीट. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हलियन. व्हॉट अ मॅच.
आणि त्याच्या विकेटचं पतन झालं. नवीन फलंदाज आलाय मैदानामध्ये. पियुष आलाय मैदानामध्ये. पियुष चावला काय चांगला खेळत नाही, परंतु हा पियुष कसा खेळेल ते बघायचं आपल्याला. पियुष चावला फक्त चांगला बॉलिंग मध्ये प्रसिद्ध आहे, परंतु या पियुषला इथे हिरो बनायची संधी आहे. 2 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. एका बाजूला पवनपुत्र पिसे, दुसऱ्या बाजूला प्रिन्स इलेव्हन पिसे. प्रिन्स इलेव्हन बॅटिंग करतोय, धावांचा पाठलाग करतोय. प्रेक्षकांची नजर खिळखिळून करून ठेवली आहे. उत्कंठावर्धक सामना झालाय. उजव्याचे ठोके वाढत चाललेत. शेवटच्या चेंडूमध्ये सामना जाईल असं चित्र पाहायला मिळतं. हा चेंडू फार महत्वाचा. ओहो, लोअर फुल टॉस, सिंगल मिळेल की डबल. चेसिंग इज द कंपल्सरी. चेसिंग इज द कंपल्सरी. आणि स्ट्राईक एंडला पोहोचलाय सुरक्षितपणे बॅटर. 2 धावा पूर्ण आणि एका चेंडूमध्ये षटकाराची गरज. चेसिंग इज द कंपल्सरी. व्हॉट अ मॅच. आणि तो सिक्सर आहे, सिक्सर किंग नरेशने जो सिक्सर मारला होता पहिल्या इनिंग मध्ये शेवटच्या चेंडूवरती. क्या बात आहे, क्या बात आहे. काय सामना आला बघा प्रेक्षको. कसं आवडला तुम्हाला सामना? आवडला का प्रेक्षको? टाळ्या असू द्या सामन्यासाठी. आठवण करा षटकाराची. तो चेतन शर्माने मारला होता, सॉरी जावेद मिंदाने मारला होता चेतन शर्माला, आणि तो सामना जिंकला होता भारताविरुद्ध पाकिस्तानने. अशा मोठमोठ्या घटना घडलेल्या आहेत. इथे ती घटना घडू शकते का बघायचं आपल्याला. तोडीस तोड खेळ दोन्ही संघांचा. झुंज दिले दोन्ही संघांनी, संघर्ष केलाय. एक फिल्डर कंपल्सरी आतमध्ये घ्या अजून. यस, ओके. तर चला मैदानामध्ये जाऊया आपण. एक धाव, एक चेंडू, 6 धावांची गरज. 2 षटकामध्ये 27 धावा झाल्या होत्या. त्यानंतर तिसरं षटक जबरदस्त टाकलं नरेशने. आणि 4थ्या षटकामध्ये नितेश आहे. नरेशने फक्त 3च धावा खर्च केल्या होत्या त्या षटकामध्ये. होत्याचं नव्हतं केलं होतं षटकाराने, मानवने. आणि पुन्हा सामन्याला कलाटणी दिली त्या गोलंदाज आता नितेश पाटीलने, जो कॅप्टन्सी करतोय आपल्या संघासाठी. स्किपिंग करतोय, स्किपरिंग करतोय. तो आता फिल्डिंगची जमावट करत असताना काय चाललं असेल आता बॅट्समनच्या मनात. त्याला लाईव्ह मध्ये सर्वात भारी फटका मारावा लागेल. चेंडू टाका प्लीज नितेश. नितेश, शेवटचा सामना नाही, पहिलाच सामना आहे तुमचा. इतका वेळ घेऊ नका. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. शेवटचा चेंडू. ओ हो, इट्स अ विकेट, लेग बिपर विकेट, प्लम डिलिव्हरी. आणि त्या ठिकाणी फलंदाज गारद होतोय. 6 धावांची गरज असताना 5 धावांनी सामना जिंकलाय. एकमेकांना भेटून जा, सांगा की आम्ही पुन्हा येऊ. जबरदस्त मुकाबला. अभिनंदन पवनपुत्र पिसे अँड हार्ड लक प्रिन्स इलेव्हन पिसे. वा, शेवटच्या चेंडूबद्दल सामना जाणं अपेक्षित असतं आपल्या प्रेक्षकांना, आणि तसाच सामना झाला. चेंडू चांगला भेटलेला, हाफ व्हॉली होता, परंतु बॅटरला जमलं नाही. तो लॉफ करण्यासाठी जमलं नाही अजिबात. कदाचित तो नौखा बॅटर होता, मिडल ऑर्डर होती, ज्यांच्याकडे बॅटिंग फार कमी येत असते. म्हणून तुम्ही प्रॅक्टिस करणं फार महत्वाचं आहे, सराव करणं फार महत्वाचं आहे बॅटिंगचा. अशा वेळेला ती गरजेची असते. 41 धावांपर्यंत इथे रोखलं प्रिन्स इलेव्हनला. पवनपुत्रने इथे उंच भरारी घेतली या संजय स्मृती चषकामध्ये. आणि सामन्याचा आपण मॅच देतोय.